केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने खोट्या आश्वासनाचा थेट जनतेच्या दरबारात पंचनामा करण्याची आणि भविष्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास युवक, शेतकरी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी याची माहिती देशासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे राज्यभर चलो पंचायत अभियान राबवली जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दौऱ्यावर होतो, एकंदरीतच इथली परिस्थिती पाहता इथल्या युवकांमध्ये विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विषयी प्रचंड नाराजी आहे। त्यांना असं वाटतं आहे की एवढी मोठी सत्ता विदर्भामध्ये येऊन देखील मुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील आणि केंद्रातले रस्ते विकास मंत्री देखील या विदर्भातले असून देखील विदर्भातल्या लोकांवर, युवकांवर अन्याय झालेला आहे अशी एक भावना आणि आचारसंहिता लागल्यानंतर या अभियानाचं रूपांतर चलो पंचायत किंवा चलो वॉर्ड अभियान जे आहे त्याचं रूपांतर आम्ही चलो घर घर अभियान म्हणजे घर टू घर जाऊन आम्ही लोकांशी संपर्क करणारे काँग्रेस पक्षाचा विचार, राहुल गांधींचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे। तर या अभियानाचं सुरू आहे, त्याच्या माध्यमातून मी गेले 3 दिवस या पूर्व विदर्भाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये दौऱ्यावर होतो। एकंदरीतच इथली परिस्थिती पाहता इथल्या युवकांमध्ये विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विषयी प्रचंड नाराजी आहे। त्यांना असं वाटतं आहे की एवढी मोठी सत्ता विदर्भामध्ये येऊन देखील मुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील आणि केंद्रातले रस्ते विकास मंत्री देखील या विदर्भातले असून देखील विदर्भातल्या लोकांवर, युवकांवर अन्याय झालेला आहे अशी एक भावनाचा अनुशेष आहे। या कुठल्याच बाबतीमध्ये या विद्यमान सरकारने काही ठोस असं काम केलं आमच्या लक्षात आलेलं नाही आणि म्हणून युवकांमध्ये, विशेष करून शेतकऱ्यांमध्ये या सरकारविषयी फार मोठी नाराजी आहे आणि चलो पंचायत आणि चलो वॉर्ड अभियानाच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाऊन या सरकारला अजून एक्सपोज करण्याचं काम करतो आहे, त्यांना उघडं पाडण्याचं काम करतो आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतली होती। आता कालच आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने पुण्यामध्ये कर्णबधिर मुलांवर लाठी हल्ला पोलिसांनी केला, म्हणजे अतिशय असंवेदनशील असं हे सरकार आणि या सरकारमधले असंवेदनशील असे गृहमंत्री अशी ही सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सरकारला आता जाण्याची वेळ आलेली आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला सत्ता दिली, आम्ही बेरोजगार युवकांना आणि अडचणीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले आणि पूर्तता केली। महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यास युवकांना बेरोजगार भत्ता दिला जाईल। यावेळी युवक काँग्रेसचे प्रवक्ता शाहिद भाई व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विसेन न्यूज करता नागपूरवरून रवी थोरात यांचा हा वृत्तांत।